वाराणसी अर्थात काशीच्या धर्तीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसराचा सर्वंकष विकास आराखडा राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला मान्यता दिली असून प्रशासनाला कामाला लागण्याचे आदेश दिलेत. जवळपास 70% सर्वेक्षणाचं काम याचं पूर्ण झाल्याची माहिती समोर येते. या कॉरिडॉरमुळे पंढरपूरचा विकास होणार. कॉरिडॉरकडे पंढरपूरकरांचं, भाविक आणि वारकऱ्यांच्या नजरा लागू नये. आज आपण या आराखड्यातल्या बारीक सारीक गोष्टी समजून घेणार आहोत. नेमकं आराखड्यात काय प्रस्तावित आहे ते मुद्देसूदपणे मी आपल्या समोर मांडणार आहे. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे केंद्रबिंदू मानून मंदिर परिसरात ही विकास कामं करण्यात येणार आहेत. या आराखड्यामध्ये अनेक मालमत्ता, ज्या निवासी, व्यावसायिक आस्थापना, ऐतिहासिक मठ अशा मालमत्ता बाधित होणार आहेत. मात्र नुकसान भरपाईची ही तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत दिला गेला नसेल इतका मोठा मोबदला हा या पंढरपूर विकास आराखड्यात राबवताना दिला जाणार आहे. त्यामुळे जागा संपादित करण्याच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही असं प्रशासनाचं मत आहे. कोणाचंही नुकसान होणार नाही याची प्रशासन काळजी घेणार असल्याचं जरी प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या विकास आराखड्यानुसार शहरातील रस्ते, प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मंदिराचा जीर्णोद्धार असेल, अद्ययावत वाढीव वाहनतळ असतील, दर्शन मंडप असेल, स्कायवॉक उभारणी असेल, घाट बांधणी असेल, उद्यान विकास, हेलिपॅडची उभारणी, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, भूमिगत गटार योजना, भूमिगत विद्युतीकरण, स्नानगृह, शौचालय उभारणी, चेंजिंग रूम, वारकरी निवारा केंद्र, अग्निशमन केंद्र, रेडिओ केंद्र, ट्रॉमा केअर सेंटर, संतपीठ, पालखी तळ विकास आणि 65 एकर परिसर जो आहे त्याचा विकास इत्यादी कामं आता या अंतर्गत करण्यात येणार आहेत. त्यातले आता आपण एक एक कामं जे बघणार आहोत त्याच्यात जवळपास 350 कोटी रुपये मालमत्ता धारक यांच्या सर्व मालमत्तांचं वर्गीकरण. आता पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये जवळपास आपण पाहतो की 6 मुख्य मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे मंदिर कॉरिडॉर, मंदिराचा परिसर. नंतर आहे चंद्रभागा स्नान व्यवस्था. त्याच्यानंतर आहे रस्ते विकास, जे अंतर्गत आणि बाह्य रस्ते दोन्हीचा समावेश आहे. वाहनतळ आहे, पालखी तळाचा विकास आहे, वारकरी विश्रांती कक्ष आहे. त्यातलं पहिलं जे आपण बघतोय की संकल्पित मार्ग जो आहे की मंदिराचा परिसराचा तो आहे चौफळा, चौफळ्यापासून मंदिर आणि मंदिरापासून पुन्हा महाद्वार घाट. जवळपास हा एक 500 मीटरचा रस्ता आहे चौफळा ते महाद्वार घाट. तर याच्यातही 60 मीटरचं म्हणजे 3 टप्पे करण्यात आलेत. चौफळ्यापासून पश्चिम द्वार घाट जो 100 मीटरचा एरिया येतो. त्याच्यानंतर पश्चिम द्वार ते संत नामदेव पायरी हा दुसरा टप्पा आहे जो 60, 80 आणि 100 मीटर अशा 3 याच्यात विभागला गेलाय, कारण तो एक चौकाचा परिसर आहे. आणि त्यानंतर आहे संत नामदेव पायरी ते महाद्वार घाट हे 100 मीटर. म्हणजे चौफळ्यापासून ते महाद्वार घाटापर्यंत 500 मीटरचा जो काही रस्ता आहे त्याचे 3 टप्प्यांनी इथं करण्यात आले आहेत. त्यातलं जे 60 मीटर अंतर्गत आहे पश्चिम द्वार ते संत नामदेव पायरी, त्यातल्या निवासी मालमत्ता 163 आहेत, अनिवासी मालमत्ता 384 आहेत आणि मूल्यांकनापोटी या भागात दिले जाणार आहेत ते 70 कोटी रुपये. त्याच्यानंतर 80 मीटर अंतर्गत मालमत्तांचं मूल्य आहे. त्याच्यातलं निवासी मालमत्ता आहेत 290 आणि अनिवासी मालमत्ता आहेत ते 438, अशा एकूण 728 आहेत. आणि त्यांना ज्या देण्यात येणार आहे ते आहे 100 कोटी रुपये. 80 मीटर अंतर्गत मालमत्तांचं मूल्यांकन करण्यात आलं असून त्याची मूल्यांकनाची किंमत जवळपास 100 कोटी रुपयांच्या आसपास जाते. त्यानंतर आहे 100 मीटर अंतर्गत असलेल्या रस्त्यांचं मूल्यांकन, त्याच्यामध्ये निवासी मालमत्ता आणि अनिवासी मालमत्ता दोन्ही मिळून 934 आहे आणि त्याचं जवळपास 150 कोटी रुपये हे मूल्यांकन निघत आहे. आता जवळपास हे 350 कोटी 350 कोटी 3 टप्प्यांचं धरून जे होत आहे त्यात मालमत्ता धारक यांच्या सर्व मालमत्ता, त्याच्यात मालकाचं नाव, कॉरिडॉरमुळे बाधित झालेल्या जागेचं क्षेत्रफळ, रेडी रेकनर मागील 3 वर्षात झालेल्या खरेदी विक्री व्यवहारानुसार याची रक्कम या आधारावर ठरवल्या जाणार आहे आणि त्याच्यानुसारच मालमत्तेचं मूल्यांकन होणार आहे. प्रत्येक मालमत्ता धारकाला जास्त जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न सरकारचा असेल. अनिवासी मालमत्ता किंवा बाधित झालेल्या गाळा दुकानदारांना कॉरिडॉरमध्येच जागा अथवा गाळा किंवा दुकान देण्याचं प्रस्तावित आहे. तर दुकान गाळ्याचं पुनर्वसन करणार कसं होणार आहे आपण तेही पाहूयात. की समजा आता चौफळा ते महाद्वार घाट या दरम्यानचं अंतर जे आहे ते अंदाजे 500 मीटर इतकं आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची एकत्रित लांबी आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 1000 मीटर इतकी होते. तर दोन्ही बाजूस दुकानांच्या 2 ओळी जरी गृहीत धरल्या तर एकूण अंदाजे 2000 मीटर लांबी उपलब्ध होते. यामध्ये रस्ते, मोकळी जागा सोडल्यास अंदाजे 1500 मीटर म्हणजेच अंदाजे 4900 फूट अंतर हे या गाड्यांसाठी उपलब्ध होते.
एका गाळ्याची समोरील बाजू समजा अंदाजे 10 फूट गृहीत धरली तर किमान 490 दुकानं हे जे आहेत ते उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच नुकसान होणारे सर्व दुकानांचं या जागेत पुनर्वसन करता येऊ शकतं. चंद्रभागा स्नान व्यवस्था जो याचा दुसरा टप्पा आहे तो आता बघू नेमकं काय आहे. यात्रेसाठी नदीपात्रात भाविकांची स्वच्छ पाण्याची अपेक्षा असते. यासाठी नदीपात्रात बारमाही पाणी वाहतं ठेवण्यासाठी पाण्याची तरतूद नाहीये. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून नदीपात्रात उपलब्ध असलेलंच पाणी स्वच्छ करून नगरपालिका बंधारा ते विष्णुपद बंधारा या दरम्यान सोडून पुन्हा विष्णुपद येथून ते पंपिंग करून नगरपालिका बंधाऱ्यात सोडता येईल. आणि हेच पाणी भीमा नदीचं पात्र खूप मोठं असल्यानं वाहताना दिसणार नाही म्हणून हे पाणी कृत्रिम कालव्यांमध्ये सोडून ते वाहतं ठेवल्यास भाविकांना पावसाळा वगळता इतर कालावधीत स्नानासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकेल. सदर म्हणजे या सर्व कामासाठी कृत्रिम कालव्याची संरेखा जी आहे किंवा जी आराखडा आहे तो 2 ठिकाणाहून प्रस्तावित करण्यात आलाय. आपण नकाशामध्ये तो बघू शकतो. नामदेव पायरी येथून तो त्याचं दोन्ही पर्याय जे आहेत ते दिले गेलेले आहेत. यामध्ये एक पर्याय म्हणजे दगडी पुलापासून वाळवंटातून म्हणजे जो वाळूचं जो क्षेत्र आहे तिथलं कृत्रिम कालवा बांधायचा आणि या पर्यायातच नदी काठावरील जे वाळवंटी क्षेत्र आहे कालव्याच्या बांधकामाखाली येईल, ज्याद्वारे यात्रा कालावधीत भाविकांच्या वर्दळीसाठी ये जा करण्यासाठी जागा उपलब्ध जी होईल ती कमी प्रमाणात होईल. यामध्ये एक पर्याय म्हणजे दगडी पुलापासून जे वाळवंटातून कृत्रिम कालवा बांधला जाईल. या पर्यायात नदी काठावरील वाळवंटी क्षेत्र जे आहे ते कालव्याच्या बांधकामा होईल. यामुळे काय होईल तर यात यात्रा कालावधीत जे भाविक येतात त्यांची वर्दळ असते, ये जा करण्यासाठी जागा उपलब्ध जी असते ती कमी होऊन जाईल. शिवाय वाळवंटात कीर्तनासाठी उपलब्ध असलेली जागा सुद्धा कमी होऊन जाईल. आणि मग याला दुसरा पर्याय म्हणजे काय तर कृत्रिम कालवा हा नदी पात्रातूनच बांधणे. यामध्ये काय होईल की नदीचं नैसर्गिक पात्रात थोडा बदल करावा लागेल. दोन्ही पर्यायात कृत्रिम कालवा हा पावसाळी हंगामात बहुतांश कालावधीसाठी बुडीतच राहील. मात्र या योजनेसाठी विष्णुपद परिसरामध्ये पंप हाऊसची उभारणी करावी लागणार असून हे पाणी पुन्हा नदी पात्रात सोडण्यापूर्वी त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारणे इथे गरजेचं आहे. आता पंढरपूर मध्ये जे रस्ते आहेत ते नगर परिषदेच्या अखत्यारीत येतात. तर शहरातील सध्या स्थितीत असणारे रस्ते हे कमी पडतात. गर्दीचं नियोजन करण्यासाठी डीपी रोड तसंच मंदिर परिसरातले रस्ते यांचं रुंदीकरण आवश्यक आहे आणि ते विकसित करणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी 220 कोटी रुपयाची एकूण तरतूद सध्या आपल्याला या आराखड्यात पाहायला मिळते. आता रस्ते विकासचा जो तिसरा मुद्दा आहे आपला त्याच्यामध्ये अंतर्गत रस्ते आणि बाह्य रस्ते असे 2 प्रकार पाडले गेलेत. तर पंढरपूर शहराला जे रस्ते जोडणार आहेत त्या जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये आता जो मोहोळ पंढरपूर फलटण रस्ता आहे हा NHAIच्या ताब्यात येतो. आता हा सध्या 6 पदरी करण्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे. त्याच्यानंतर कुर्डुवाडी पंढरपूर सांगोला या पालखी मार्ग असल्याने याचं चौपदीकरण आवश्यक आहे. सध्या तो 2 पदरीचा आहे. टेंभुर्णी पंढरपूर मंगळवेढा रस्ता जो आहे तो NH आणि PWD दोघांच्या अखत्यारीत येतो. तो सध्या 2 पदरी आहे मात्र पालखी मार्ग असल्यानं त्याचं चौपदरीकरण या आराखड्यात समाविष्ट आहे. त्यानंतर पंढरपूर कुरुल रस्ता तो PWDच्या आत येतो. 1.5 पदरी आहे तो आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर पंढरपूर गोपाळपूर, पंढरपूर कासेगाव आणि पंढरपूर जुना अकलूज हे 3 रस्ते आहेत. त्यातले एक त्याचं जे आहे ते सगळ्यांचं दुपदरीकरण चालू आहे. कोणता 1 पदरी आहे कोणता 1.5 पदरी आहे. आणि जो शिरडोन ते पंढरपूर आहे त्याच्यात मात्र चौपदरीकरण आवश्यक आहे. त्याचं या विकास आराखड्यात प्रस्तावित केलेलं आहे. आता पंढरपुरात जे आहेत ते बाह्यवळण रस्ते जे आहेत ते बाह्यवळण रस्त्यांमध्ये त्यांचाही कुठेतरी रुंदीकरण आणि विकास दोन्ही आवश्यक आहे. याच्यामध्ये वाखरी ते देगाव रस्ता आहे जो 6 पदरी NHAI कडून तो म्हणजे काम चालूच आहे. दुसरं आहे देगाव ते राष्ट्रीय महामार्ग 965 रस्ता ग्राम 81 त्यात 1 पदरी आहे आणि मिसिंग लेंथ आहे बाह्यवळणाकरता चौपदरीकरण त्याचं आवश्यक आहे. नंतर देगाव ते अंजनसोड पाटी हा बाह्यवळणाकरता चौपदरीकरण आवश्यक आहे. अणवली मुंडेवाडी अजनसोड रस्ता आहे तो 1 व 1.5 पदरी आहे मात्र बाह्यवळणाकरिता चौपदरीकरण त्याचं आवश्यक आहे. त्यानंतर आहे वाखरी ते कोर्टी रस्ता तो 2 पदरी आहे. तीर्थक्षेत्र योजनेतून काम चौपदरीकरण आवश्यक आहे. तर आता एकूण हे 6 रस्ते आहेत आणि या 6 रस्त्यांची एकूण लांबी जी आहे ते 41 किलोमीटर आहे. बाह्यवळण जे पंढरपूरच्या बाह्यवळणातले रस्ते आहेत. तर 28 किलोमीटर भूसंपादनासह बाह्यवळणासाठी चौपदरीकरण आवश्यक आहे. आणि मुंढेवाडी येथे भीमा नदीवर पुलाचं बांधकाम याच्यातही एक प्रस्तावित केलेलं आहे. तर पंढरपूर नगर परिषद रस्त्यांच्या राज्यात हे होतं. तर शहरातील सध्या स्थितीत असणारे रस्ते कमी पडत असून गर्दीचं नियोजन करण्यासाठी डीपी रोड आणि मंदिर परिसरातील रस्ते हे रुंदीकरण करून विकसित करण्यात येणार आहेत. पंढरपूरचे जे सगळे एकूण रस्त्यांचं जे नियोजन आहे हे जवळपास 250 कोटींच्या आसपास जात आहे. आता पंढरपुरातील
अंतर्गत रस्ते आहेत त्यांचा जवळपास खर्च 220 कोटी रुपयांचा सांगितला जातोय विकास आराखड्यानुसार. याच्यामध्ये कोणत्या रस्त्यांचा समावेश आहे? एकूण 20 रस्त्यांचा समावेश आहे. 20 रस्त्यांची अंदाजित एकूण किंमत आहे 220 कोटी रुपये. यातले मुख्य रस्ते कोणते आहेत आपण बघू. विसावा मंदिर ते कराड रोड, VIP मार्गासाठी काने हॉस्पिटल, आंबेडकर पुतळा ते गजानन मठ ते भाजी मंडई, DP रस्त्यातून तुकाराम भवन येतं कॉन्क्रीट रस्ता. नंतर मेहतर कॉलनी ते संभाजी महाराज चौक, प्रदक्षिणा मार्ग ते मंजुळ घाट ते दगडी पाण्याचा हौद ते नामदेव पायरी, म्हणजे हा 12 मीटर रुंदीचा रस्ता विकसित करायचा आहे. भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण रस्ता, भूसंपादन आणि रुंदीकरण. सांगोला रोड ते गोपाळपूर रस्ता, सई हॉटेल पुणे रोड ते पंतनगर कराड रोड, शनेश्वर मंदिर ते विस्थापित नगर कॉन्क्रीट रस्ता, अहिल्या पूल ते KBP चौक रस्ता कॉन्क्रीट, आणि पंढरपूर शहरातील पुणे पंढरपूर रस्ता पुजारी सिटी ते जुना अकलूज रस्ता 18 मीटर रुंदीचा रस्ता हा विकसित केला जाईल. तर आता हे झाले मुख्य रोड, त्याच्यासोबतच काळा मारुती चौक ते महात्मा फुले चौक हे जे अंतर्गत रस्ते आहे यांचा विकास यानुसार होणार आहे. आता पंढरपूर जे आहे, पंढरपुरात ट्रॅफिकची समस्या ही भरपूर आहे. याच अनुषंगानं लोक येतात, त्या अनुषंगाने आता वाहनतळांचा विकास हा सुद्धा त्याच्यात प्रस्तावित केला. शहरातील सध्या स्थितीत असणारी वाहनतळ व्यवस्था ही कमी पडते. शहरातील पार्किंगचं आरक्षण आता विकसित करून आवश्यक ठिकाणी बहुमजली वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे या विकास आराखड्याच्या माध्यमातून. तर आता आपण याच्यात बघूयात की नेमकं वाहनतळ कोणते आहेत. तर सध्या अंबाबाई पटांगण आहे, खादी ग्राम उद्योग आहे, गाडगे बाबा चौक भक्त निवास, घनश्याम सोसायटी LIC ऑफिसच्या पाठीमागं गजानन महाराज मठ, त्याच्यानंतर सुलभ शौचालय गजानन महाराज मठा शेजारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, 52 एकर इसबाबी विसावा पार्क, 65 एकरच्या पाठीमागे नगर परिषद पार्किंग, भीमा बस स्थानक, मोहोळ रोड, वेअर हाऊस पार्किंग, बिडारी बंगला, MI तुकाई पार्किंग. आणि आता याच्यात 2 अजून प्रस्तावित आहेत नवीन, त्याच्यामध्ये सखुबाई कन्या प्रशाला पार्किंग आणि गजानन महाराज मठ क्रमांक 1 या 2 नवीन पार्किंगसह यांचा विकास आता या आराखड्यात प्रस्तावित आहे. तर आता याच्यात काय करण्यात आलं की पंढरपूर शहरांतर्गत मंदिर परिसराजवळील वाहनतळ याच्यासाठी 200 कोटी रुपये आणि पंढरपूर पालखी तळ आणि पालखी मार्गावरील वाहनतळ हा दुसरा भाग याचा केलाय, त्याचे 55 कोटी रुपये. म्हणजे अशा प्रकारे जवळपास 2 भागात वर्गीकरण करण्यात आलं आणि 250 कोटी रुपयांचा खर्च याला अपेक्षित असा सांगण्यात आलाय. आता याच्यानंतर जो तिसरा टप्पा तो स्मशानभूमीचा विकास. तर पंढरपूर आता भारतातील दक्षिण काशी म्हणून प्रचलित आहे. तर पंढरपूर शहरातील तसंच शेजारील जे ग्रामीण भागातील नागरिक असतात ते आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार हे चंद्रभागा नदीकिनारी असणाऱ्या पंढरपूर नगर परिषदेच्या स्मशानभूमीमध्ये त्यांना करायची इच्छा असते. त्यामुळे पंढरपूर नगर परिषदेची स्मशानभूमी जी आहे ती सुसज्ज असणं आवश्यक आहे आणि त्याचा वाढता जो त्याच्यावरचा लोड आहे तो पाहता स्मशानभूमी संरक्षण भिंत, शेड बांधणं, आसन व्यवस्था, अंतर्गत रस्ते, गॅस दाहिनी, इलेक्ट्रिक दाहिनी पुरवठा करणं व बसवणं, CCTV, वृक्षारोपण, शौचालय व्यवस्था, पथदिवे, उद्यान आणि ते इतर बांधकामं, रक्षा निवारा बांधकाम याची जी अंदाजपत्रकीय रक्कम आहे ती समजा पहिला जो याचा भाग आहे पहिल्या भागात विकास होईल पहिल्या टप्प्यात त्याला 5 कोटी रुपये आणि जो दुसऱ्या भागात होईल त्याला 3 कोटी रुपये, म्हणजे जवळपास असं हे 5 आणि 3 8 ते 9 कोटी रुपये ही एकूण किंमत स्मशानभूमीच्या संपूर्ण विकासासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. आता वारकरी आणि शासकीय कर्मचारी जे आहेत म्हणजे तिसरा टप्पा आहे की इथं पंढरपूर नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांना दुरुस्त करणं गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे पंढरपूर शहरातील ज्या नगरपालिकेच्या एकूण 15 शाळांमध्ये वर्षभरात भरणाऱ्या प्रमुख 4 एकादशी वारींमध्ये होमगार्ड, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कामगार, NGOs तसेच इतर नगर परिषदेचे कर्मचारी, फायर ब्रिगेड कर्मचारी, आरोग्य सेविका वारीसाठी ते निवास म्हणून त्याचा वापर करतात या शाळांचा. तर नेमकं काय आहे की आता वारी कालावधीत या सर्व लोकांसाठी आणि इतर काळात विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी किंवा उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी शाळांची दुरुस्ती करणं, त्यात मूलभूत सोयींची उपलब्धता करून देणं हे गरजेचं आहे आणि याचाच विचार करत शासनानं या गोष्टींची हे केलेली आहे, प्रस्तावित विकास आराखड्यात प्रस्तावित केलंय. आता नगरपालिका कार्यक्षेत्रातील या जवळपास 15 शाळा आहेत. त्यातलं जे आहे की गौतम विद्यालय, म्हणजे इथं गौतम विद्यालयाचं म्हणजे की सदरच्या या जागेत डॉक्टर भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांनी त्या शाळेला भेट दिली आहे. या जागेस सामाजिक व शैक्षणिक चळवळीचा वारसा आहे. सदर विद्यालयात गोरगरीब व मागासवर्गीय विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत आणि वारी कालावधीत साधारणतः 2500 वारकरी व कर्मचारी येथे निवास म्हणून राहतात. आणि दुसरी जी मुख्य शाळा आहे ती म्हणजे लोकमान्य विद्यालय पंढरपूर. याच्यातलं आहे की या शाळेचे नामवंत विद्यार्थी अर्थात दमा मिराजदार,
राजा गोसावी सोलापूर विद्यालयाचे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी, श्री नामदार कैवारी सुधाकर पंत परिचारक, नामदार बबन शिंदे या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि जवळपास साधारणतः 400 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. वारी कालावधीमध्ये विविध दिंड्यांमधील वारकरी तसेच सरकारी कर्मचारी येथे वास्तव्य करतात. तर या 15 या 2 मुख्य शाळा आहेत. यांचं जे विकास आणि सुशोभीकरण आहे ते प्रगतीपथावर करण्यात येणार आहे. आता विकास आराखड्यातला तिसरा मुद्दा जो आहे तो यमाई तलाव सुशोभीकरण. म्हणजे आता हा जो येतोय, समजा हा पूर्ण टप्पा आपण पाहिला की यातलं चंद्रभागा, स्नान व्यवस्था, रस्ते विकास, वाहनतळ, पालखीतळ, वारकरी विश्रांती कक्ष आणि त्यासोबतच इतर गोष्टी. आता याच्यात पर्यटनाच्या दृष्टीने यमाई तलाव जो आहे त्याचं सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच यमाई तलाव हा आहे आणि शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी तो एक आहे. 4 प्रमुख यात्रा आणि महिन्याच्या एकादशीला आणि बाकी इतर तसेच दररोज भक्त श्रींच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतच असतात. या भक्तांसाठी दर्शनानंतर विसावा घेता यावा, तसंच त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने सुखद अनुभव यावा यासाठी विसाव्याचं पर्यटन स्थळ असं त्याला विकसित करण्याची जी आहे ती आवश्यकता सरकारने याच्यात सांगितली आहे. जवळपास 65 हेक्टर एवढं याचं क्षेत्र असून 200 कोटी रुपये या कामासाठी प्रस्तावित ठेवण्यात आलेले आहेत. कामाचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये तलावाच्या बाजूनं 3.5 किलोमीटर लांबीचा वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, वृक्षारोपण, सुरक्षा कुंपण, एरिया लाइटिंग, ओपन जिम, वॉटर ऍक्टिव्हिटीज, वॉटर लेझर शो आणि बोटिंग त्यासह सुशोभीकरणाची कामं करण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे यमाई तलावाचं सुशोभीकरण करून वारकऱ्यांसाठी एक विसावाचं ठिकाण म्हणून त्याला एक सुशोभीकरण करण्याचं आणि विकसित करण्याचं या विकास आराखड्यात, पंढरपूर विकास आराखड्यात जे आहे ते प्रस्तावित केलेलं आहे. आता पालखी तळ जो आहे तो पालखी तळाचा विकास आहे. याच्यात जवळपास 10 अशी पालखीचे 10 पालख्या आहेत आणि त्यांची मुक्कामाची गावं आहेत. तर एकूण जे आहे ते 36 गावं आहेत आणि विसाव्याची गावं आहेत ती एकूण 45 आहेत. तर अशी जवळपास 100 गावांची ती यादी होती ज्याच्यात मानाची पालखी आणि मुक्काम विसावा ठिकाण हे सर्व वारकऱ्यांसाठी प्रस्तावित आहे व्यवस्था. आपण ती समजून घेऊयात. तर या ग्रामीण भागातील पालखी तळावर ज्या सुविधा देण्यात येणार आहेत त्या आपण बघूयात. की वारकऱ्यांसाठी वाहनतळ, रावट्यांसाठी स्वतंत्र जागा ज्या वॉटरप्रूफ असतील, त्याच्यानंतर प्रवेश मार्ग आणि निघण्याचा मार्ग, त्याच्यानंतर अंतर्गत मार्ग असेल 15 फुटांचा, भोजन कक्ष, स्नानगृह आणि शौचालय, भूमिगत गटार, सेफ्टी टँक, पाण्याची उंच टाकी व आरो प्लांट, टेहाळणी चौकी, सोलार हाय मास्ट लाईट आणि ईओसी कक्ष. आता आपण पाहिलं जवळपास 36 मुक्कामाची गावं आणि 45 जी आहेत ती विसाव्याची गावं आणि एकूण 10 पालख्यांसाठीची ही आहेत. तर याच्यासाठी या सर्व सोयी सुविधा दिल्या जातील. त्याच्यात ग्रामीण भागातील जे पालखी तळ आहे त्याच्यात वारकरी वाहनतळ असेल. हे वाहनतळ पालखी तळाला लागूनच असावं अशी याची एक साधारणतः हे दिलेली आहे अट. 2 ते 3 एकर जागा त्यासाठी आवश्यक असेल. अँब्युलन्स आणि अग्निशमन वाहनाची व्यवस्था तिथं असली पाहिजे आणि प्रत्येक दिंडीला हे क्रमांक देण्यात यावी अशी त्याच्यात सूचना करण्यात आली आहे. तसंच या जे पालखी तळांचं आहे, पालखी तळांच्या बाबतीत ग्रामीण भागातील पालखी तळ जो आराखडा आहे त्यांच्या राहुट्यांसाठी जागा निश्चित करण्याचं सांगण्यात आलंय. मुरुमीकरण केलेली सपाट जागा हवी आणि किमान 3 वॉटरप्रूफ मंडप तिथं असले पाहिजेत. त्यानंतर जे आहे प्रवेश आणि निकास मार्ग ते 20 ते 25 फुटांचे असतील. भोजन कक्ष असेल जिथं गॅस पाईपलाईन कनेक्शन असलं पाहिजे. जागेचा उतार कोणत्या एका बाजूला असावा असं त्यात नमूद करण्यात आलंय आणि हात धुणे आणि पिण्याच्या पाण्याचे नळ हे सुद्धा त्याची व्यवस्था तिथं सांगण्यात आली आहे. त्याचबरोबर स्नानगृह आणि शौचालय जे आहेत पालखी तळाच्या तिथं त्याच्यात 20 गुंठे जागांमध्ये स्नानगृह आणि शौचालय असेल. 2 मजली त्याचं बांधकाम असायला पाहिजे. 100 शौचालय आणि 100 तिथं नळ असले पाहिजेत. अंडरग्राऊंड सेफ्टी टँक असली पाहिजे आणि सांडपाणी हे अंडरग्राऊंड गटार अशा प्रकारची व्यवस्था त्याच्यात आराखड्यात दिलेली आहे. आता पाण्याची टाकी जी आहे ते प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी पालखी तळाच्या ठिकाणी जी आहे ती 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, आरो प्लांट असेल त्याच्यात जी 250 LPS चे 20 प्लांट त्याला बाजूने 10 नळ असं आरो प्लांटची क्षमता सांगितली आहे. आणि वारकरी टँकर भरण्याचे पॉइंट असतील ते 2 असतील त्या ठिकाणी. जे ईओसी केंद्र आहे त्याच्यामध्ये ते दुमजली आहे. त्याचा ईओसी केंद्राचा जो तळ मजला आहे तिथं माहिती आरोग्य कक्ष आणि हिरकणी कक्ष हे प्रस्तावित आहेत. त्यातच मुख्य मंदिर, दर्शन रांग, टोकन काउंटर सुद्धा तिथंच असेल आणि जे वरच्या मजल्यावर अधिकारी कर्मचारी यांचा निवारा, स्नान आणि शौचालय, स्टोरेज रूम यांचा आराखड्यामध्ये समावेश केला गेला आहे.
तर आता याच्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे तो आहे वारकरी विश्रांती कक्ष. आता वारकरी विश्रांती कक्षाच्या बद्दल समजा पालखी मार्गावर प्रत्येकी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर भाविकांसाठी हे वारकरी विश्रांती कक्ष तयार केले जाणार आहेत. सदरचे हे जे विश्रांती कक्ष आहेत ते पालखी मार्गाच्या लगत असावेत. विश्रांती कक्षाच्या जागा ज्या त्या शासकीय किंवा ग्रामपंचायतीच्याच मालकीच्या असाव्यात. विश्रांती कक्षाच्या ठिकाणी मुर्मीकरण, वॉटरप्रूफ पेंडॉल, कायमस्वरूपीचे बांधकाम हे सर्व आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी शौचालय व्यवस्था, विद्युत व्यवस्था, स्नानगृह, वैद्यकीय कक्ष आणि ग्रामस्थांकडून अल्पोपहार व्यवस्था करता येईल अशी जागा सोय उपलब्ध करून देण्याचं या आराखड्यात प्रस्तावित आहे. याच्यामध्ये जे आहे ते वारकरी विश्रांती कक्ष जे आहेत ते आपण पाहतो की 13 ठिकाण आहेत. त्याच्यामध्ये कारुंडे बंगला, मोरोची, नातेपुते, मांडवे पाटी, सदाशिवनगर, येळीव, माळशिरस, पाणीव घुलेवस्ती, खुडूस, विजोरी पाटी, वेळापूर, ठाकूरबुवा आणि तोंडले बोंडले. ते यातल्या बहुतांश ठिकाणी जी जागा आहे ती जागा उपलब्ध आहे. मात्र काही ठिकाणी जे आहे जसं की मोरोची असेल, ठाकूरबुवा, तोंडले बोंडले अजून येथून जागा भूसंपादन करण्याची अजून तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. याच्यानंतर आता भूसंपादनासाठी याच्यासाठी जो लागणारा अंदाजित कालावधी जो दिलाय तर मोजणी प्रस्तावाला 15 दिवस आहेत. त्याच्यानंतर सूचना प्रसिद्धी 60 दिवस, अधिसूचना प्रसिद्धी 60 दिवस, प्रारूप निवाडा 10 दिवस, अंतिम निवाडा 8 आणि टोटली मोबदला वाटप आणि नोटीस देण्यासाठी 8 दिवस आणि एकूण मोबदला भेटण्याची तारीख म्हणजे ज्या दिवशीपासून तुम्हाला सूचना दिली आहे, मोजणी प्रस्ताव सादर केला तेव्हापासून 165 दिवसांमध्ये तो मोबदला करून भूसंपादन करणं आवश्यक आहे. तर आता पंढरपूर तीर्थक्षेत्राचा हा जो आराखडा आहे तो आपण 6 टप्प्यांमध्ये पाहिलाय. मंदिराचा कॉरिडॉर, चंद्रभागा स्नान व्यवस्था, रस्ते विकास, वाहनतळ विकास, पालखी तळ विकास आणि शेवटी वारकरी विश्रांती कक्ष. तर या 6 मुख्य टप्प्यांमध्ये या पंढरपूरचा विकास आराखडा हा शासनानं मांडलेला असून याला मान्यताही मिळाली आहे. लवकरात लवकर याचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे, कारण जवळपास 60 ते 70% सर्वेक्षण हे पूर्ण झालेलं आहे आणि जे 20-30% राहिले ते 1-2 महिन्यात होऊन त्याच्यावर एक सरकारी पुन्हा कोणता आदेश येण्याची आपण वाट पाहू शकतो. या पंढरपूर विकास आराखड्यावर तुमचं नेमकं मत काय? तुमच्या याच्यात काही सूचना असतील का? किंवा यातलं तुम्हाला काही आवडलं असेल किंवा काही गोष्टी आवडल्या नसतील, काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर नक्कीच आमच्या या व्हिडिओमध्ये कमेंट करून तुम्ही व्यक्त व्हा. नक्कीच आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि आपल्यापर्यंत नक्कीच त्याचं उत्तर व्हिडिओच्या स्वरूपात, बातमीच्या स्वरूपात पोहोचू. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.